ओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15 श्लोक क्रमांक 17 भाग 2. येथे काहीही नाही अशी शांती त्याला प्राप्त होते. श्लोकाच्या शेवटी हे एक फार महत्त्वाचे आणि मोलाचे आध्यात्मिक तत्व अष्टावक्र मुनी सांगत आहेत. ज्याला या विश्वाचे आणि त्यातील वस्तू जगताचे अशाश्वत, मिथ्या आणि भासमान स्वरूप जाणवले, तो देह जीवित असण्यापुरताच विश्वाचा उपयोग करतो. बाकी त्यात काही अर्थ नाही हे तो जाणतो. प्रत्येक गोष्टीची, वस्तूची एक उपयुक्तता असते, लायकी असते. ती उपयुक्तता सोडली तर इतर बाबत ती गोष्ट, ती वस्तू निरुपयोगी असते. त्या गोष्टीचा, वस्तूचा तेवढ्यासाठीच आणि तेवढ्यापुरताच उपयोग करून घ्यायचा असतो. आपण घराची आणि आपली राखण व्हावी ह्यासाठी जर कुत्रा पाळला असला तर त्याला घरासभोवती ठेवणेच योग्य असते. त्याला उचलून जर आपण घरात आणला, पलंगावर बसविला आणि अपत्याप्रमाणे त्याचे लाड केले तर घराची आणि आपली राखण करणे ही त्याची उपयुक्तता नष्ट होईल. सुरक्षा रक्षकाला घरासभोवती फिरता ठेवणेच इष्ट असते. याचप्रमाणे विश्व आणि त्यातील तमाम वस्तू जगत ज्यासाठी आपण निर्माण केले आहे त्यासाठी आणि तेवढ्यापुरताच त्याचा उपयोग करायचा आहे. विश्व निर्माण करण्यात, त्यातील सृष्टी सौंदर्य न्याहाळणे, त्याचा उपभोग घेणे, याचा आनंद घेणे हा हेतू आहे. त्यासाठी आपण अंशात्मक आत्मरूपाने जडदेह धारण केला आहे. देह जीवित राहावा यासाठी विश्वात वस्तुजगत निर्माण केले आहे. अर्थातच विश्वाचा आणि त्यातील वस्तुजगताचा उपयोग एवढ्यासाठीच करायचा आहे. याला छेद देऊन जर आपण देहादी इंद्रियांच्या चोचल्यासाठी, त्यांच्या सौख्यासाठी, त्यांच्या उपभोगासाठी या विश्वाचा, त्यातील वस्तुजगताचा उपयोग केला तर सृष्टीलीला अनुभवणे हा आपला मूलभूत हेतू नष्ट होईल. त्यापासून भोग निर्माण होतील आणि आपणच जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकून देहादी इंद्रियांचे गुलाम होऊन त्यांनी आपली सेवा करण्याऐवजी आपणच त्यांची सेवा करत राहू. यास्तव अष्टावक्र मुनी सांगतात की येथे काहीही नाही अशी भावदशा प्राप्त करा. ही एक ध्यान प्रक्रिया आहे, ध्यानावस्था आहे. आपण टी व्हीवर सिनेमा पाहतो, तो पाहून झाला की त्या पडद्यावर काहीही नाही हे आपल्याला माहीत असते. त्यामुळे आपण सिनेमा पाहून झाला की त्या पडद्याबद्दल भावनिक होत नाही, तेथे त्यातच अडकून रुतून बसत नाही. आपण टी व्ही अगदी सहजच बंद करतो आणि आपल्या पुढील कामाला सुरू होतो. नेमके हे असे आपण विश्व आणि त्यातील चल, अचल, सजीव, निर्जीव अशा तमाम वस्तू जगताबद्दल वर्तन केले पाहिजे. वस्तू वापरून झाली की आपण तेथे रेंगाळायचे नाही, त्या वस्तूत तर अजिबातच अडकायचे नाही, भावनिकही व्हायचे नाही. तेथून आपण त्रयस्थ वृत्तीने सहजच दूर व्हायला शिकायचे आहे. जणू काही तेथे काहीही नाही अशी आपली अलिप्तपणाची अवस्था असली पाहिजे. आपण टेबलावर बसून काम करत आहोत, तेथेच एक कपबशीही आहे. याचा अर्थ तेथे कपबशी आहे म्हणून सतत चहा पीत राहायचे नाही. जेव्हा चहा प्यायचा असेल तेव्हाच त्या कपबशीचा उपयोग करायचा आहे. इतर वेळी ती कपबशी जणू काही तेथे नाहीच अशी आपली अवस्था असली पाहिजे. हे असे सर्व वस्तूंबद्दल झाले पाहिजे. जे काम करायचे त्याशिवाय इतर वस्तूंची दखल त्यावेळी घेणे थांबले पाहिजे. आपल्या एका ध्येयाशिवाय अन्य वस्तू जगत विसरले गेले पाहिजे. आपल्यासाठी सर्व जगत रीते झाले पाहिजे. अशा रीतेपणामुळे असा मनुष्य भौतिक आकर्षणांपासून मुक्त होतो. तो वस्तू जगतात रममाण होत नाही, गुंतत नाही. त्यांची देह जीवित ठेवणे एवढीच उपयुक्तता आणि लायकी आहे हे जाणून तेवढ्यापुरताच आणि तेवढ्यासाठीच तो त्यांचा उपयोग करतो. त्याच्यासाठी
सृष्टीलीला अनुभवणे हाच एकमेव उद्देश होतो. तो जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा तो चटकन एकाग्र होतो. त्या वस्तू जगताच्या गराड्यातही त्याला एकांत प्राप्त होतो. तो एकांतात मौन होतो, प्रशांत होतो. हरिओम.